प्रकाश महाजन यांना अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकरांचा फोन आल्याचं कळतंय। प्रकाश महाजन यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। लवकरच भेटायला बोलावतं असं अमित ठाकरेंनी आश्वासन दिलेलं आहे। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी स्वतः या संदर्भातील माहिती दिलेली आहे। तर प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली होती, जोवर आपल्याला आपल्या विठोबाकडून विठुरायाकडून बोलावणं येत नाही तोवर आपण जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। आणि आता प्रकाश महाजन यांना अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकरांचा फोन आल्याचं कळतंय। प्रकाश महाजन यांच्या मनधरणीचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत। लवकरच भेटायला बोलावतो असं अमित ठाकरेंनी आश्वासन दिलेलं आहे। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, प्रकाश महाजन यांनी खुल्यापणानं नाराजी व्यक्त केलेली होती, त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली होती मनसेला। आता मनसेकडून मनधरणीचे प्रयत्न देखील सुरू झाल्याचं दिसतंय। अगदी खरं आहे, नाराजी व्यक्त करतात। आता या पक्षात राहून उपयोग काय, या पक्षात आता मी थांबणार नाही, जिथं माझा सन्मान नाही तिथं थांबण्यात काहीही अर्थ नाही, अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेतली होती। आणि यापुढे फक्त घरी बसून शिवचरित्र वाचणार अशा पद्धतीचं मनसे नेत्यांनी यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर प्रकाश महाजन यांना आज सकाळी बाळा नांदगावकर यांचा फोन आला असं कळतंय। सोबतच अमित ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत बोलले, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात लवकरच तुम्हाला भेटायला सुद्धा बोलवण्यात येईल अशा पद्धतीचंही आश्वासन अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांना दिलेलं आहे। आता प्रकाश महाजन या सगळ्यानंतर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण फक्त त्यांना मेळाव्याला बोलवलं नाही हीच प्रकाश महाजनांचा राग नव्हता। तर या आधीही नारायण राणेंसोबत जो काही त्यांचा वाद झाला तेव्हाही पक्ष मागे नव्हता, आणि जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलनं केली कुठेही पक्षानं साथ दिली नाही असा त्यांचा आरोप होता। पक्ष वारंवार जर अशा पद्धतीची भूमिका माझ्यासोबत घेत असेल तर मी पक्षात थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रकाश महाजनांनी घेतली होती। आता अमित ठाकरेच्या फोन नंतर नक्की काय फरक पडतो, प्रकाश महाजन काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास प्रकाश महाजनांचा राग शांत करण्याचा मनसे नेत्यांकडून प्रयत्न झाला असं आपण म्हणू शकतो। नक्कीच विशाल, तर आता या भेटीनंतर आणि या आश्वासनानंतर आता नेमकी काय भूमिका असेल प्रकाश महाजन यांची ही लवकरच स्पष्ट होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।